जय शिवराय मित्रांनो. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज आपण आलतो बघा शेतामध्ये. तर थोडी आठवण वगैरे आली. आपण शाळा वगैरे होतो तेव्हाची. तर नाही का 2018-19मध्ये मी शाळा वगैरे सोडली ती बघा. तर शाळा सोडल्यानंतर माझ्या काय नातेवाईकांना वगैरे माहीत झालं होतं की मी शाळा वगैरे सोडलेली म्हणून. तर नाही का ते मला नातेवाईक वगैरे असे टोमणे मारायचे, आमच्या भैया बघ, आमची दिदी बघ BSc करायली, कॉमी करायला, आता सध्या 12वीमध्ये आहे, फर्स्ट इयरला आहे, असं तसं. आणि आता तेच काय म्हणतात माहीत आहे का, माझ्याकडून काहीतरी शिकवून काहीतरी शिकवून मोबाईलवरून पण पैसे वगैरे कमवतं आहे. आणि शेतामध्ये वगैरे पण बघू शकता तुम्ही, शेतामध्ये वगैरे पण काम वगैरे करून चांगले पैसे वगैरे कमवतं आहे. तर मित्रांनो, हे टरबूजाचं पीक आहे. हे पीक असं आहे मित्रांनो, 3 महिन्यामध्ये नाही का एक 3-4 लाख रुपये देऊन जाते. 3-3.5 एकर लावलेले आहे बघा. तर नाही का, आणि माझ्या ऑनलाईन बिझनेस वगैरे मी करतोय ना, त्याचं तर वाहिलेत धरा. आणि आता तेच भाई आणि ते दिदी नाही का 15,000 नोकरी करतात. हे 3 महिन्यामध्ये मला नाही का 2-2.5 लाख रुपये तर कसे पण देऊन जाते. आणि जे माझे सोशल मीडियावर वगैरे करतो ना मी, त्याचं तर 30-40 हजार रुपये तर महिन्याचं असं प्रॉफिट राहतं. आणि मी ते असंच उडवतो, मोबाईल घे, हे घे, ते घे, हे खर्च कर, तिथं कर, कुठं नाही कुठंतरी उडून टाकीत राहतो ते महिन्याच्या आतमध्येच मी. आणि ते आता 15-20 हजाराची नोकरी करतात. आणि काल परदेशी एका नातेवाईकाचा मला फोन आला होता. तर मला म्हणत होता, भैया 5,000ची गरज आहे असतं सध्या. आणि तेच नातेवाईक मला टोमणी वगैरे मारत होती की आमची दिदी बघा, आमचा भैया बघा, आता हे करतात ते करतात. मित्रांनो, कसं आहे, सगळीच गोष्ट स्कूलांमध्ये शाळा वगैरे शिकल्याने सगळ्याच गोष्ट काय स्वप्न वगैरे पूर्ण होत नाही. तर शाळा शिकणं पण चांगली गोष्ट आहे, कारण शाळाशिवाय आजकाल काय नाही. तर करत शाळा सगळं शिकत नाही का, सगळ्या गोष्टी शिका आणि सगळं करा. सध्या माइंडमध्ये फक्त एवढं ठेवा, स्किल्स कुठून शिकायचे आणि पैसे वगैरे कुठून कमवायचं सोशल मीडियावर. तर भरपूर असे ट्रिक झाले मित्रांनो आजकाल, नाही का सोशल मीडियावरले पैसे वगैरे कमवता येईल. तर बाकी चला, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.